रात्रीच्या स्वयंपाकात काय काय बनवणार आहे? चला तुम्हाला दाखवते. ह्या ना वालाच्या हे आहेत म्हणजे घेवड्याच्या बिया आहेत. मला एका ताईंनी कमेंट केली होती, की मला पण दाखवा वालाच्या बिया कशा असतात. तर हे बघा ह्या अशा असतात. मी तुम्हाला ज्या आहेत ना सोललेल्या त्या पण दाखवील. ह्या मी आता डायरेक्ट धुवून शिजत घातल्यात. इकडे आहे ना भात घातलेला शिजत. तर भाजी कशी बनवतो आम्ही ह्याची उकडून घ्यायच्या छानपैकी आणि वाटण करायचं आणि त्याची भाजी बनवायची आणि भाजून पण खूप छान लागतं. हे अंडं बघा केवढंसं दिलंय कोंबडीने. गणेशला खूप वेगळं वाटत होते छोटं अंडे. ह्या अंड्याची बनवायची भुर्जी. बरेच दिवस झालं भुर्जी बनवलेली नाही आहे. कारण मी दरवेळी रस्साच बनवते. त्याच्यामुळे मला चला आज अंड्याची भुर्जी बनवायची. तर काय करायचं, ह्या शेंगा आहेत ना, ते वालाच्या बिया छान अशा मीठ टाकून परतून खायच्या. खूप छान लागतात. तर भुर्जीसाठी मी कांदा, मिरची चिरून घेतली. तेल घातलं कढईत. कांदा, मिरची छान अशी तळून घेतली. टोमॅटो नाही आहे त्याच्यामुळे कांदा आणि मिरचीच घातली. घरचा येसूर, हळद, थोडासा मसाला, मीठ घातलं, परतलं आणि ह्यांना बोललं की सगळी अंडी फोडून तुम्ही त्याच्यामध्ये घाला. तर आपला भात पण आरावरती छान असा तयार झालेला आहे. तर हे बघा अशी मी आज बनवली होती अंड्याची भुर्जी. 5-6 अंडी आहेत त्याची बनवायची होती. तर गरमागरम चुलीवरची भुर्जी तुम्ही कशी बनवता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तयार झालेली आहे आपली गावाकडच्या पद्धतीची अंड्याची भुर्जी. ह्याच्यामध्ये ना फक्त आता कोथिंबीर राहिली आहे. कोथिंबीर चिरून वरून घातली की चवीला खूप छान अशी अंड्याची भुर्जी लागते. टॅमॅटो पण नाही आहे. मग तशीच कांदा वगैरे घातली साधं खूप छान लागतं. गावाकडे कसं जरी बनवलं साध्या पद्धतीनं तरी चुलीवरचं जेवण खूप छान चवीला लागतं. तर त्या घेवड्याच्या बिया भाजून मीठ घालून खूप छान लागतात आणि भाजी कशी बनवायची तर वाटण घालून त्याची भाजी बनवायची खोबऱ्याची. चुलीवरच्या माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत. बरेच दिवस झालं ज्वारीचं पीठ नव्हतं. मग आज बनवले छान अशा ज्वारीच्या पिठाच्या भाकरी चुलीवरच्या. तर वाटणामध्ये काय करायचं त्या वालाच्या वाटणाला घेवड्याच्या बियाच्या ज्या आहेत, आम्ही त्याला घेवड्याच्या बिया म्हणतो, कोणी वाल म्हणतं. काय प्रत्येकाला वेगवेगळं नाव असतं, प्रत्येकजण बोलतं. तर त्याचं वाटण करायचं. खोबरं भाजून घ्यायचं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटोचं वाटण करायचं आणि त्या वाटणामध्ये घेवड्याच्या बियाची भाजी करायची. शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण तुम्ही करू शकता. जसं ज्याला जसं ज्या पद्धतीने आवडतं तसं बनवू शकतो. आम्ही तर अशी बनवतो. तर अशा चुलीवरच्या मस्त माझ्या भाकरी झालेल्या होत्या. तर कसा वाटला सगळा आमचा चुलीवरचा स्वयंपाक गावाकडच्या पद्धतीचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज बरेच दिवसांनी ज्वारीच्या भाकरी झाल्या होत्या. कारण जरी मक्याच्याच भाकरी होत्या. कारण ज्वारीचं पीठ नसल्यामुळे मक्याच्या भाकरी बरेच दिवस झालं बनवत होतो आम्ही. ही ज्वारी विकत आणलेली आहे. ही घरची काही रानातली नाही. पण तरी पण खूप छान मला वाटलं कशा होत्यात भाकरी. पण खूप छान पांढऱ्या शुभ्र मऊ भाकरी होत होत्या. आपली